कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग देवी कुठे गेले शोध घेऊ लागले. या ज्या गोपिका होत्या ना हजारो, या हजारो गोपिकांना राधिका भेटली आणि राधिकेला या गोपिका विचारतात का ग राधा भगवंत तुला सोडून जात नाहीत. पाहिलं का भगवंतानं. ती म्हणते अगं मी भगवंताचा शोध घेते म्हणून या सगळ्या देवाचा शोध घेण्याकरता निघाल्या. इकडं पाहताय तिकडं पाहताय, हिला विचारताय तिला विचारताय. माझ्याकडे लक्ष द्या. मग त्या गोपिकांनी ठरवले, म्हटले इथं पिंपळ दादा आहे, या पिंपळाला विचारू. सगळ्या गोपिका गेल्या, गोलाकार पिंपळाला आतमध्ये घेतलं, नमस्कार करू लागल्या. पिंपळ दादा आमचे काम आहे तेवढं करा. पिंपळ म्हणला काय लालाला पाहिलं का. तो म्हणला मी कशाला पाहू कोणाला, हजारो माणसं जातात. गोपिका म्हणली याचं काही खरं नाही, चला पुढं. पुढे लागला एक वड. वड पाहिलं का तुम्ही, ते तुमच्या गावात आहे घुसताना. मग त्या मोठाची मोठा वट नमस्कार केला. वट दादा तुम्ही ज्येष्ठ आहेत ना, वयस्कर आहेत ना, निश्चित तुम्ही भगवंताला पाहिलं असेल, सांगा ना आमचे लाला कुठं आहेत. तो काहीच बोले ना. काही गोपिका म्हणल्या अगं याचे कान गेलेत, दुसरी म्हणली अगं याला दिसत नाही, यानं काय पाहिलं असेल भगवंताला. चला पुढं. पुढे गेल्याच्या नंतर कच्चित तुलसी कल्याणी गोविंदम चरणं प्रियो. समोर तुळस दिसली. तुम्ही पाहिली ना तुळस, कोणी कोणी पाहिली, घराच्या पाठीमागे असते. ऐका सगळ्यात भाग्यवान तुळस. काय पुण्य केलं असेल तिनं. आमच्या माऊल्या शेतामध्ये जातात आणि सायंकाळी घराकडे येत असताना त्यांना धुऱ्यावर एखादी तुळस दिसू द्या, मावल्या डोक्यावरलं टोपलं खाली ठेवतात, तिची एक एक मंजिरी घेतात आणि आपल्या पन्नीमध्ये आणतात, फ्रीजमध्ये ठेवतात. सकाळी स्नान झाल्याच्या नंतर ती मंजिरी घेतात आणि देवाच्या चरणावर ठेवतात. उगू द्या कुठेही, ती असू द्या कुठेही, पण रोज सकाळी सकाळी देवाच्या चरणावर. किती भाग्यवान. गोपिका म्हणले हिला माहिती, हिला विचारा. तुळस कुठेही उगू द्या ती पवित्रच, आणि देवाचं नाव कोणी घेऊ द्या तेही पवित्रच. मग विचारा म्हटले. नमस्कार केला. सांग ना तुलसी मैया. ती काही बोले ना. या गोपिका म्हणल्या अगं ही सवत आहे आपली, ही कशाचं सांगते आपल्याला, चला हिला सोडून. मग पुढे गेल्या. गोपिका खूप त्रस्त झाल्या. लाला एकदा लाला अरे तुम्ही नाही, आमचं जीवन कशासाठी, हे सगळं चाललंय ही तुमची कृपा दृष्टी आहे. हे सगळे आमचे काम होतात भगवंत, तुमची कृपा आहे. मेरी आपकी कृपा से, मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है.
भगवंताची प्रार्थना करतात. शेवटी शेवटी त्यांचा मीच कृष्ण असा भाव उत्पन्न झाला. लाली मेरे लाल की जित देखो तित ज्वाल, हे लाल ही देखन मैं तो गई वो, हो गई लाल ही लाल. तिचा भावच झाला की मीच कृष्ण आहे. असं भगवंताच्या अनंत प्रकारच्या लीला भगवंतांनी वृंदावनामध्ये केल्या. लीला करत असताना भगवंतांनी आनंद दिला सगळ्या गोपिकांना. त्यानंतर असं वर्णन करताय, भगवंताला मारण्याकरता कंसाने बरेचसे राक्षस पाठवले. भगवंताने ते निपात केले. भगवंताचं अनहित करण्याकरता एक दुष्ट राक्षस पाठवला. त्याचं नाव अरिष्टासुर होतं. तो बैलाच्या रूपामध्ये आला. माझ्या भगवंतांनी त्याचा देखील उद्धार केला. इकडे